अजून 100 घे. काय संबंधित त्याला 100 पुकारले मी इमानदार वागत त्याला तेलाच देणार ना तू. त्याला कॅच घातला ज्याला काल बघितलंस का तू? बॅटिंग सर मस्त आले. थर्ड अंपायर रेफरल पहा, पहिल्या वेळेस मात्र संधी फसली, परंतु दुसऱ्या वेळेस अटेम्प्ट केलाय आणि तो अटेम्प्ट आपण पाहणार आहोत, पडताळणी करणार आहोत DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून. यस, पंचांचा इशारा येईल. इट्स अ विकेट. अमोल वाडकर यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. एक स्फोटक फलंदाज वाई सिटी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय अक्षय शिळीमकर या खेळाडूला. प्लेयर ऑफ द मॅच अजित वरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. अजित वरे यांना मी मनापासून विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील सुमेध चव्हाण, पांडेगावचे खेळाडू आहेत. मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आणि कॅमेरामन म्हणून कार्यरत आहेत अमोल कदम. खूप चांगलं कव्हरेज आपल्याला दिवसभर पाहायला मिळते. यावेळेचा स्ट्रोक ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक जगन्नाथच्या आवाक्याबाहेर बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. जबरदस्त हार्ड हिट पाहायला मिळाला. आकाश फरांदे या खेळाडूच्या बॅटमधून तो स्ट्रोक येतोय. सात धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना सिद्धेश विरकर बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेचा स्ट्रोक ऑन दी राईज खेळलाय. गॅप मधून बॉल होईल सीमा पार. फरार. 1 बाउन्स. 4 धावांसाठी येईल चौकार. 11 धावा धावफलकावरती लागतायत. जेवलो नाही अजून.
11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. आकाश फरांदे यांनी या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली आहे. ही लाईन चांगली आहे. अवे फ्रॉम बॉडी, थोडासा दूरवरती बॉल ठेवला आणि टप्पा योग्य होता. अचूक टप्प्यावरचा बॉल होता. डॉट बॉल येईल, निर्धाव बॉल. रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न आहे. रिव्हर्स फसला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक देखील गडबडले. षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत टीम अष्टविनायक वॉरियर्स या संघाच्या. वॉरियर्स या संघाचा नाव आहे आणि वॉरियर्स म्हणजेच योद्धा, आणि आता योद्ध्याप्रमाणे लढावं लागेल. बॅटिंग ट्रॅकवरती आता सुमेध आहेत. हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि या खेळाडूच्या आता बॅटिंग महत्त्वपूर्ण राहील. त्यावेळेसचा बॉल पहा बॅकफुटवरती येऊन समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. अजित जाधव यांची गोलंदाजी बहरलेली आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील अजित जाधव यांनी कमालीची षटक हाताळली आणि याही ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. वैभव आणि कॅच पकडलाय. शशी कोचळे यांनी कॅच पकडलेला आहे. खूप चांगला कॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेल फिनिश केला आणि महत्त्वाचा झेल बाद खेळाडू होईल सुमेध चव्हाण बॅक इन पवेलियन. अष्टविनायक वॉरियर्स या संघाला दुसरा महत्त्वाचा झटका बसतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता धावफलक 11 या धावसंख्येवरती आहे. ओहो, सेलिब्रेशन पहा मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आत्तापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, मराठीतला एक चांगला आवाज, अल्पावधीमध्ये ज्यांनी चांगलं समालोचन केलेलं आहे अनिकेतजी कामटे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मॅचला झाली सुरुवात. आतापर्यंत 1.2 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत अष्टविनायक वॉरियर्सने बनवलेले आहेत धावा 11. आणि अष्टविनायक वॉरियर्ससाठी आणि विद्यानिकेतन संस्था शशी 11साठी फार महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघांना डू ऑर डाय आहे. जिंकणं हे फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये विशाल भनगे अकोशीचे आणि एका बाजूला आकाश फरांदे उजरडे. पाठीमागच्या मॅचमध्ये विशाल भनगे यांनी आशा पल्लवित केल्या होत्या. ज्या प्रकारचे 3 षटकार ठोकले होते ना अडचणीच्या काळामध्ये येऊन, हे बहरदार होते आणि अवघ्या 6 धावा कमी पडल्या होत्या धावसंख्येचा पाठलाग करताना अष्टविनायक वॉरियर्ससाठी. म्हणजे सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्न चांगले होते. परंतु एका बाजूला आकाश फरांदे 5 बॉलच्या पाठीमागे 10, एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये खानापूरचे अजित जाधव आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये कौशल्य चांगलं आहे. यावेळेला हा बॉल अंगावरती आहे. डीपी स्क्वेअरला खेळाडू बॉलवरती येतील, झडप घालतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. अजित जाधव जे खानापूरचे आहेत, सुरुवातीचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले ना तर एकही धाव त्यांनी खर्च केली नव्हती. 2 बॉल निर्धाव टाकले होते, त्याच्यामध्ये विकेट घेणारा एक बॉल होता. म्हणजे अगदी या 4 बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. इकॉनॉमी चांगली आहे या ओव्हरमध्ये अजित जाधव खानापूर यांची.
प्रतिभा चांगली आहे, कौशल्य चांगलं आहे. आज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. समोरच्या बाजूला आकाश फरांदे बॅटिंगसाठी तयार होतील. क्षमता आकाश फरांदे यांच्याकडे चांगली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी आतापर्यंत कुटलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण फिरवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण डाव्या हाताचे फलंदाज विशाल भनगे आणि उजव्या हाताचे फलंदाज आकाश फरांदे आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. क्षेत्ररक्षण आता बॉल खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने ही दरी पार केली. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणाऱ्या दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. दिलासा देईल हा चौकार अष्टविनायक वॉरियर्सला. एका बाजूला आकाश फरांदे यांची बॅट आता तळपू लागली आहे आणि या बॉलवरती शॉर्ट मिड विकेट क्लिअर केला आणि डीप मिड विकेट चिरणारा हा चौकार आलाय. एका बाजूला अजित जाधव यांच्यावरती आक्रमण कुणीच केलं नव्हतं, आता ते आक्रमण सुरू केलंय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. 5 धावा खर्च केलेत अजित जाधव यांनी. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. बॉल डिक्लेअर झोनमध्ये. षटक क्रमांक 2चाही खेळ संपुष्टात येतो आणि 2 षटकांच्या अखेरीस अष्टविनायक वॉरियर्सने बनवलेले आहेत 17 धावा, 2 गडी बाद. करंट रन रेट आहे 8.50चा. प्रोजेक्टेड स्कोर आहेत 35चा. म्हणजे या सरासरीने या टीमने जर धावा बनवल्या तर हा संघ जाऊन पोचू शकतो 4 षटकांच्या अखेरीस 35पर्यंत मजल मारू शकतं. हे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे, परंतु इथून पुढे विशाल भनगे आणि आकाश फरांदे यांना गिअर बदलावा लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला विद्यानिकेतन संस्था शशी 11 या टीमने गोलंदाजी चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सिद्धू आले होते, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली विकेट त्यांनी प्राप्त केली होती आणि त्यानंतरचे काही डॉट बॉल टाकले होते. काही बॉल नकारात्मक होते. ओव्हर नंबर 3 चला घाई करा. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघनायक शशी कोसळे सर गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. स्वतः संघ मालक याच टीमचे आहेत. शशी कोसळे तयार होतील आणि किंबहुना स्ट्राईकवरती समोर विशाल भनगे. 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव कुटले. एक चांगले ऑलराऊंडर आकोशी गावचे. पायांना भेदणारा बॉल. आता विशाल भनगे यांना रीड करत टाकलेला बॉल आहे शशी कोसळे यांनी आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव काढली. आकाश फरांदे यांना स्ट्राईक दिलेला आहे आणि आकाश फरांदे यांना स्ट्राईकवरती आणणं नितांत गरजेचं आहे, कारण 7 बॉलच्या पाठीमागे 15 त्यांनी कुटलेले आहेत. चांगला सूर गवसलाय. शशी कोसळे यांच्यावरती आक्रमण करावं लागेल, परंतु शशी कोसळे फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळण्याची मुभा देतील का? क्षेत्ररक्षण पुन्हा फिरवलेलं आहे, कारण डाव्या हाताचे फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात ना त्यावेळेस क्षेत्ररक्षण तुम्हाला फिरवावं लागतं आणि गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं. परंतु हे कॉम्बिनेशन जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा घेतला ना तर हे कॉम्बिनेशन सक्सेसफुल आहे. प्रारंभिक जोडीमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो ना की भारताच्या टीमबद्दल तुम्ही सौरभ गांगुली दादा, सचिन तेंडुलकर सर यांनी कित्येक काळ ओपन केलं, त्यानंतर गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग यांना आपण ओपन करताना पाहिलं, किंबहुना ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन ह्याही जोडीने चांगल्या प्रकारचं ओपन केलं ऑस्ट्रेलिया टीमसाठी. म्हणजे हे कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये नेहमी असरदार आहे. गोलंदाज सय्यार आणि हा बॉल पाठवला टीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. मोहर लागेल किती धावांची? पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. फटका तर जबरदस्त आहे, फक्त आता हे पाहावं लागेल की बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलाय की सीमारेषा पलीकडे गेलाय. याची चर्चा आता रंगेल, परंतु महत्त्वाच्या क्षणी खेळलेला एक महत्त्वाचा फटका आहे जो दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. पंच तिकडे पाहणी करतील प्रत्यक्षात बॉल कुठून गेलाय. आपण चर्चा निश्चित करूया राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनबद्दल. खेळ थांबलाय. भारतीय टीमचा तुम्ही विश्व वर्ल्ड कपचा सामना पाहिला असेल. 2011 साली भारतीय टीमने जो विश्व वर्ल्ड कप जिंकला ना त्या वर्ल्ड कपमध्ये फायनलच्या मॅचमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध भारतीय टीमने हीच रणनीती आखली होती. ज्यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज आउट होईल तर उजव्या हाताचा जाईल, हा महत्त्वाचा सल्ला सचिन तेंडुलकर सरांनी वाया वीरेंद्र सहवाग पोचवला होता महेंद्रसिंग धोनीपर्यंत. म्हणजे हे कॉम्बिनेशन हे सल्ले किती महत्त्वाचे होते ना. म्हणूनच की काय युवराज सिंग चांगल्या फॉर्ममध्ये असताना महेंद्रसिंग धोनी अगोदर आले होते. हा सल्ला दिला होता सचिन तेंडुलकर सरांनी.
वाया वीरेंद्र सहवाग महेंद्रसिंग धोनी यांच्यापर्यंत पोचवला होता आणि त्यानंतर आपण पाहिला की विजयाचा षटकार महेंद्रसिंग धोनी यांनी अखेरकार ठोकला होता आणि 28 वर्षानंतर भारतीय टीमने पुन्हा एकदा विश्व वर्ल्ड कप जिंकला होता. म्हणजे या काही रणनीत्या असतात त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आखाव्या लागतात. षटकार आहे. या बॉलवरती 6 धावांची मोहर लागलेली आहे. या 6 धावा ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि धावसंख्या आता भरारी घेत आणि जाऊन पोचलेली आहे या षटकाराच्या मदतीने, कारण हा षटकार ताकदवान होता आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. आकाश फरांदे सांगतात की माझा फटका म्हणजे 440चा झटका आहे. चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांचा जो काही निर्णय आहे त्याचा आपण सन्मान करा आणि सामना सुरू करा ही विनंती आपण करूया. अंगावरती येणारा बॉल शफल झाले आणि एका पायावरती हा बॉल वळवला सरळ 6 धावांसाठी. पंच काय आहे या बॉलच्या पाठीमागे? 6 धावा असं पंचांनी कळवलेलं आहे. हा षटकार आपण अंकित करूया, स्कोअर बोर्डला पुढे नेऊया आणि स्कोअर बोर्ड आता जाऊन पोचलेला आहे. आपण अपडेट करूया. धावसंख्या आहे 24 धाव फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला आकाश फरांदे यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. आज चांगली बॅटिंग शशी कोचळे गोलंदाजी करतात. एक वेगळी ॲक्शन, एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याची. रनअप जर तुम्ही पाहिलं तर छोटा रनअप आहे, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे. असा एक भेदक मारा म्हणजे शशी कोचळेवाडी. विद्यानिकेतन संस्था शशी 11चे संघमालक आहेत गोलंदाजी मार्कवरती. चला घाई करा, आता वेळ घेऊ नका असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. स्ट्रायकर एंडला ओझरडेचे आकाश फरांदे नामवंत खेळाडू तयार. यावेळेला मिड विकेटला मोठा प्रहार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक वाढतंय धावफलक. धावसंख्येला आकार आणणारा षटकार आकाश फरांदे सेट ऑन अ फायर. आज सीमारेषेने बॉलला आपलंसं केलं आणि हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉल, पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी चाललाय. या बॉलची उडान 6चा लगान अष्टविनायक वॉरियरसाठी. आज एका वेगळ्याच रंगात आकाश फरांदे पाहायला मिळत आहेत. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. बॅकफुटचा पण क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला जाण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी आलाय तो चौकार.
एका बाजूला पहा राईट आर्म ओव्हर द विकेट, शशी कोचरे यांच्यावरती चढवलेला हा भीषण हल्ला सर्व डावपेच आकाश फरांदे यांनी उधळून लावले आणि हाय बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. क्षेत्ररक्षकाची झडप अपुरी पडली, यंदाच्या डोक्यावरतून बॉल दस्तक देतोय 4 धाब्यांसाठी. हा आला आकाश फरांदे यांच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला चौकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शशी कोचरे पुन्हा तयार, स्वतः संघमालक. या बॉलचा वेग वाढवला आणि हाय बॉल मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओझरड्याचे आकाश फरांदे करतायत. धावसंख्येने घेतली भरारी, 40 वरती जाऊन पोहोचली आणि मोठ्या फटक्यांचा कहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश फरांदे मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. ओझरड्याचे आकाश फरांदे लाल जवाब स्ट्रोक खेळलेले आहेत. बहारदार फलंदाजी, झुंजार खेळ अष्टविनायक वॉरियरसाठी. शेवटचा बॉल शेष. शशी कोचरे पुन्हा तयार होतील. प्रतिभा आहे शशी कोचरे यांची, गोलंदाजीची शैली वेगळी आहे. हाई बॉल आणखीन एक सीमारेषेच्या पलीकडे ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवलाय. हवेंच्या लाठेंवरती स्वार होत हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत आकाश फरांदे, ओझरडे आहे त्यांचं गाव. षटकार. सेलिब्रेशन पहा आपल्या खेळाचं आकाश फरांदे यांनी केलंय. हा संघर्ष आकाश फरांदे यांनी केला आणि त्यानंतरचा पहा सेलिब्रेशन आकाश फरांदे यांचं या षटकाराच्या पाठीमागचं. एका बाजूला धावफलकावरती धावा आलेल्या आहेत, तब्बल 46 धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. शशी कोचरे सरांनी तब्बल 4 षटकाराने चौकार खर्च केला, तब्बल 29 धावा ओसंडून धावा खर्च केल्या. एका बाजूला धावसंख्येची आता गती अंतिम षटकामध्ये शशी 11 या टीमला कमी करावी लागेल, अर्थात विद्या निकेतन या टीमला कमी करावी लागेल. अंतिम षटक प्रगतीपथावरती येत आहे. जबाबदारी फार मोठी आहे. एका बाजूला विशाल बनगे तर एका बाजूला उसळलेला दर्या आहे आणि त्या दर्याचं नाव आहे आकाश फरांदे. परंतु एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर आता 4 साठी सोमेश्वर वाडीचे एक ऑलराऊंडर आणि नामवंत खेळाडू जगन्नाथ मांढरे ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. पुणे परिसरातलं क्रिकेट असेल किंवा एक गाव 11चं क्रिकेट असेल. सोमेश्वर वाडीचं नेहमीच चांगल्या प्रकारे खेळलाय, अल्पावधीमध्ये चांगला खेळ केलाय. पुन्हा तयार. पायांचा वापर, बॉल थोडा वेळ हवेत होता आणि जमेची बाजू कोणती असेल तर विशाल भनगे यांनी स्ट्राईक दिलाय आकाश फरांदे यांच्याकडे. आता बॅटल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चांगलं रंगणार. एका बाजूला 43 वरती बॅटिंग करतात आकाश फरांदे 12 बॉलच्या पाठीमागे. दुसरं अर्धशतक वाई प्रीमियर लीग मध्ये ओझरडे गावाकडून येणार का? पहिलं अर्धशतक ओळूम गावाकडून आलं होतं. खेळाडूचं नाव होतं संकेत कळंबे, परंतु ओझरडे गावाकडून वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये दुसरा अर्धशतक येईल का? ती संधी चालून आली आहे आकाश फरांदे यांना. आकाश फरांदे यांना सकाळपासून नावाप्रमाणे मोठा खेळ करता आला नव्हता, परंतु या मॅचमध्ये मोठा खेळ केलाय. एका बाजूला जगन्नाथ मांढरे पुन्हा तयार होतील बॉल क्रमांक 2 घेऊन. हा बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. आपला फटका म्हणजे 440चा झटका. आकाश फरांदे मॅन फ्रॉम ओझरडे ठोकला. आणखीन एक क्लासिकल षटकार. आता वैयक्तिक बॅटिंग करताना बनवलेले आहेत त्यांनी. 49 धावा, 1 धाव दूर आहेत आपल्या अर्धशतकी खेळीसाठी. आणि इथे पहा जगन्नाथ मांढरे यांच्यावरती भीषण हल्ला. एक पाय पुढे काढला आकाश फरांदे यांनी, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. ओझरडे गावाला आता संधी चालून आली आहे या प्रीमियर लीग मध्ये दुसरं अर्धशतक झळकावण्याची, आणि ती संधी आहे आकाश फरांदे यांना.
यावेळेला टीपी स्क्वेअर लेगला हा फटका आणि वाई प्रीमियर लीग मध्ये दुसरं अर्धशतक आलंय ओझरडे गावाकडून. खेळाडूचं नाव आहे आकाश फरांदे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आकाश फरांदे यांच्या जबरदस्त आणि बहारदार खेळीसाठी. दुसरं अर्धशतक. आकाश फरांद्यांना विनंती करूया की आपण बॅटने अभिवादन द्या. अर्धशतक आपण पूर्ण केलेलं आहे वाई प्रीमियर लीग मध्ये. पर्व क्रमांक 3 मध्ये ओझरडे गावाकडून दुसरं अर्धशतक आलं आणि आकाश फरांदे यांनी ते अर्धशतक पूर्ण केलं. जबरदस्त बॅटिंग. आकाश फरांदे या नावाचा उसळलेला दर्या आपण पाहिला आणि त्याची दहाकता पाहिली बॅटिंगमध्ये. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण जाऊया. धावा आहेत 55 धावा. फक्त एकच धाव आहे. फलंदाज आउट आहेत असं कळवलेलं आहे तिसऱ्या पंचांनी. त्यामुळे विशाल भनिक यांना माघारी जावं लागेल. परंतु एका बाजूला आकाश फरांदे 14 बॉल 50 धावा कुठलेल्या आहेत. 14 बॉल 50 धावांचा झुंजार खेळ. एका बाजूला आकाश फरांदे या नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आली आणि त्या सुनामीचा कहर आपण पाहिला. जबरदस्त बॅटिंग केली आहे. बॅटिंग करत असताना आकाश फरांदे यांनी मारलेले षटकार जर तुम्ही पाहिले ना तर तब्बल 6 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि तब्बल 3 चौकार आले. हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या सत्र क्रमांक 1 मध्ये. आकाश फरांदे यांचं आणखीन एक आक्रमण. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. काय फटका खेळ आकाश फरांदे यांनी. आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाज. एक फोटोजेनिक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. आज डोळ्यांना गारवा देणारी बॅटिंग आकाश फरांदे यांनी केली आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आकाश फरांदे आणि आकाश फरांदे मैदानाच्या आतमध्ये एकच नाव घोंगावतंय. त्याचबरोबर निखिलजी तांगडे ओझरड्याचे खेळाडू आहेत. त्यांच्या वतीने आकाश फरांदे यांच्या बहारदार आणि या अर्धशतकी खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. या ओव्हरमध्ये आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक आणि हा आणखीन एक त्यापेक्षाही मोठा कृष्णा नदीच्या नदीपात्रामध्ये पाठवलेला स्ट्रोक. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी सीमारेषा तोडून फोडून भेदून आग लावत मारला षटकार. त्याचबरोबर अर्जुनदादा गोळे यांच्या वतीने आकाश फरांदे यांच्या बहारदार खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. पहा ज्यावेळेस तुम्ही चांगला खेळ करताना त्यावेळेस तुमचं कौतुक हे निश्चित होतं. आणि पहा कृष्णा नदीचं हे जे पात्र आहे ना त्या पात्रात बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आकाश फरांदे आणि टीम अष्टविनायक वॉरियर्सने बनवलेले आहेत 62 धावा. 63 धावसंख्येचं लक्ष आहे. येणारे बॉल 24. आपण करूया सामना क्रमांक 8 चा टॉस. श्री चौनेश्वर 11 विपक्ष आर्यन्स 11. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 8 श्री चौनेश्वर 11 विपक्ष आर्यन्स 11. एका बाजूला संघमालक पंकज दादा वाडकर तर एका बाजूला आर्यन्स 11 तुकाराम शेठ जेदे यांच्या मालकीच्या संघांमध्ये पुढची लढत आहे. चला टॉससाठी या. ही दोन्ही संघांना विनंती करूया. पहिल्या डावामध्ये आकाश फरांदे यांची बहरदार फलंदाजी पाहिली. आता विद्यानिकेतन संस्था शशी 11 या टीम समोर 63 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24 आहेत. त्यामुळे याही टीमला याचं प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे द्यावं लागेल. टॉससाठी दोन्ही संघ नायकांना विनंती करूया की आपण रिपोर्टिंग करा. परंतु या स्पर्धेचे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण एकदा करूया. 71,000 51,000 41,000 आकर्षक ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या तिन्ही पारितोषिकांना आम्हाला लाभलं आहे. मालिकावीरासाठी LED TV अर्जुनदादा गोळे राहुलदादा भनगे यांच्या वतीने आम्हाला मिळालेली आहे.
सामनावीरांसाठी ट्रॉफी गणेश काका सावंत, टी शर्ट आदित्यदादा चोरगे, श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी, फलंदाज हा पुरस्कार अजित वरे साहेब विमा प्रतिनिधी आणि सतीश सन सह्याद्री स्पोर्ट्स यांच्या वतीने. गोलंदाज हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे ओमकार मोटलिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने शूज. पाणी सौजन्य राजेश जवळ बाहुबली यांच्या वतीने. बॉल सौजन्य गंगा सर पाचंगे आणि राकेश शेठ ओसवाल. हे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत, परंतु काही विशेष सहकार्य देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. त्यांची आपण अनाउन्समेंट करूया. आपण टॉस करूया. दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपण टॉससाठी या. विशेष सहकार्य या स्पर्धेला त्रेसष्ट बनवायचे आहेत 24 बॉलमध्ये. तर आपण करेक्शन करूया स्कोअर बोर्डमध्ये. थोडीशी गफलत आहे, आपण क्षमस्व मागूया. आणि प्रथम बॅटिंग करताना टीम अष्टविनायक वॉरियर्सने बनवलेले आहेत 68 धावा. 69 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांनी याची आपण नोंद घ्यावी. 69 धावा बनवायच्या 24 बॉलमध्ये. त्याचबरोबर आम्हाला ट्रॉफी ज्यांनी या वाई प्रीमियर लीगसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, मग अजिंक्य शेठ पवार असतील किंवा हर्षद शेठ शिंदे असतील किंवा ऋतिक दादा महांगडे असतील किंवा सूरज शेठ धुमाळ असेल, यांनी आम्हाला या वाई प्रीमियर लीगसाठी महागणपती चषक 2024साठी या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या स्पर्धेचे आयोजक अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाखाली संपन्न होणारी प्रीमियर लीग. त्यानंतर विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. मग अनिल भाऊ सावंत असतील, राजेशजी गोरव असतील, आनंदा चिरगुटे साहेब असतील, दिलीप बाबा पिसाळ असतील, मदनप्पा भोसले असतील, तुकाराम शेठ जेदे, गणपत शेठ सनद, चंद्रकांतजी भोसले असतील, जतीनदादा धनावडे असतील, ऋतिक महांगडे असतील, अमोलजी सावंत असतील, रमजान पुणेकर सर असतील, शिवा जाधव बॉस असतील, प्रताप शिलार सर असतील, पैलवान गिरीशजी गाडवे असतील, राजगुरू कोचळे सर असतील, अजिंक्य शेठ पवार असतील किंवा हर्षद शेठ शिंदे आणि सूरज शेठ धुमाळ, हे सगळे स्पॉन्सर्स आहेत वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चे. चला सामना सुरू करा. आपण वेळ घेत आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना सुरू करा. दुपारचे 3:13 झालेली आहेत आणि 17 क्रमांक 2ला आता सुरुवात होत आहे. एका बाजूला विद्यानिकेतन संस्था शशी 11साठी टार्गेट आहे 69 धावांचं आणि येणारे बॉल आहे 24. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 17.25ची सरासरी ठेवायची आहे. बॅटिंग करताना हा रिक्वायर्ड रन रेट आहे. एका बाजूला आता बॅटिंगमध्ये दारोमदार फार मोठा आहे. सोमेश्वर वाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव जगन्नाथ मांढरे यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवलेलं आहे. अनेक वेळा बहरदार खेळ केला. आज मोठी जबाबदारी जगन्नाथ मांढरे यांच्यावरती असणार आहे. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला मालतपूरचे ऑलराऊंडर आणि युवा खेळाडू सिद्धेश विरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता आहे सिद्धेश विरकर यांच्याकडे देखील. चांगला खेळ सिद्धेश विरकर देखील करू शकतात, परंतु आज या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. परंतु एका बाजूला बॉल ज्यांनी पहिल्या ओव्हरसाठी हातामध्ये घेतला आहे, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक अष्टविनायक वॉरियर्सकडून हाताळण्यासाठी पांडेगावचे सुमेध चव्हाण यांच्या हाती बॉल आहे. सुमेध चव्हाण म्हटलं की पांडेगावचे एक ऑलराऊंडर खेळाडू नामवंत आहेत. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. भलं मोठं टार्गेट आहे. त्या टार्गेटला प्रत्युत्तर द्यावं लागेल अष्टविनायक वॉरियर्सला, किंबहुना विद्यानिकेतन शशी 11ला. आणि इथे पहा पहिल्या विकेटचं पतन होत आहे. लोण्याचा गोळा अलगद हातामध्ये पकडलाय आणि फलंदाज पहिल्याच बॉलच्या पाठीमागे जातील माघारी. आज मोठी अपेक्षा निश्चित शशी 11 या टीमकडून होती आणि किंबहुना पहा जगन्नाथ मांढरे खराब शॉट सिलेक्शन, दुजोरा मिळालाय तो विकेटचा. पहिल्या बॉलवरती जगन्नाथ मांढरे आक्रमण करायला गेले. जगन्नाथ मांढरे असे खेळाडू आहेत म्हणजे मॅचला कधी कलाटणी देऊ शकतात. असेच फलंदाज आता जड पावलांनी जातील माघारी. निराश आहेत आपल्या फटक्यावरती. ज्या प्रकारे मोह आवरता आला नाही, बॉल पुढे होता, डोळे मोठे झाले आणि त्यानंतर
बॅट स्विंग फसली आणि बॉल पॉईंटच्या हातामध्ये गेला आणि विकेटचं पतन झालं. पहा बॉल पुढ्यात होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चला टॉससाठी आपण आलात का? आपण टॉस करूया. मॅच क्रमांक 8चा टॉस होत आहे आणि हा टॉस आपण करत आहोत. एका बाजूला श्री चौनेश्वर 11 आर्यन्स 11 आपल्यामध्ये टॉस होतोय. श्री चौनेश्वर 11ने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आर्यन्स 11ला करावी लागेल प्रथम बॅटिंग. पुढची मॅच एक रोमांचक मॅच आहे, कारण दोन्ही संघांबद्दल जर आपण आढावा घेतला सकाळपासून तर जबरदस्त खेळ केलाय. परंतु ही मॅच तितकीच महत्त्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 3 वरती राहुल भनगे, मॅन फ्रॉम आकोशी, ज्यांनी अल्पावधीमध्ये क्रिकेटची मैदानं गाजवली. गतवर्षी चांगला खेळ राहिला होता, परंतु आज जबाबदारी मोठी घ्यावी लागेल. क्षमता आहे राहुल भनगे यांच्याकडे. बॉल वळवलाय, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली आणि अखेरकार विकेटचं पतन. राहुल भनगे देखील षटकार आलाय, माफ करा. हा मोठा फटका आलाय राहुल भनगे यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. सर 6 धाब्यांसाठी. असं वाटलंय का क्षणाला की हा झेल पकडलाय, परंतु बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 6 धाब्यांसाठी. त्याचबरोबर महेश भाई वाडकर बोरगाव यांच्या वतीने राहुल भनगे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटकार राहुल भनगे यांना ठोकावे लागतील. कौतुकाची थाप आहे महेश भाई वाडकर बोरगाव. बॅटची आतली कडा, बॉल डिक्लेअर झोनमध्ये. निश्चित या बॉलच्या पाठीमागे निराश आहे. ज्या प्रकारे हा फटका खेळायला गेले, बॉल आणि बॅटचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. बॉल पाठीमागच्या बाजूला गेलाय. धाव फलकावरती आपण जाऊया. धावा लागलेल्या आहे. 7 गडी गमावलेला आहे. विद्यानिकेतन, समसा, शशी 11 या टीमने 1. आणि आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. राहुल भनगे तयार. प्रतिभावंत आक्रमक फलंदाज आहेत. कमी गतीचा बॉल पुढ्यात होता. त्यानंतर या बॉलला दिशा दिली आहे. एका हाताने एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. सुमेध चव्हाण यांनी पहिले षटक हाताळलं. 8 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. आता इथून पुढे समीकरण पारिक वाईट रन रेट आता वाढलाय. 20.33 प्रति षटकाच्या पाठीमागे हव्या आहेत. आता 18 बॉल 61 बनवायचे आहेत. कमी प्रति षटकाच्या पाठीमागे 20 तरी कुठाव्याच लागतील. आणि आता याच विचारधारेने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. येणारे बॉल आहेत 18. विजयासाठी बनवायचे आहेत 61 धावा. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आता प्रयत्न करण्यात वेळ घालवावा लागेल, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने पुढे जातो. आता पुढे जायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची मॅच आहे. खास करून शशी 11ने 2 मध्ये आतापर्यंत 1 सामना त्यांनी जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. एका बाजूला अष्टविनायक वॉरियर्स हा संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे असं विश्लेषण करूया. ओव्हर नंबर 2 साठी आता आकोशीचे विशाल भनगे, आकोशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. बॅटिंगमध्ये या मॅचमध्ये चमक दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजी बहारदार करावी लागेल. एकामेकासमोर दोन्ही आकोशी गावचे खेळाडू सोबत खेळलेले आहेत. त्यामुळे कोणाची पडती बाजू ही जमेची ठरेल ना, हेही पाहणं उत्सुक्याचं आहे. कारण दोन्ही खेळाडूंनी आकोशी गावासाठी अनेक वेळा ओपन केलंय, अनेक वेळा चांगला खेळ केलाय. आता एकामेकासमोर आणि यावेळेला हा फटका वाईडिश डीप मिड विकेटला फसलाय आणि राहुल भनगे यांना माघारी पाठवलंय विशाल भनगे यांनी आणि धक्का क्रमांक 2 दिलाय विद्यानिकेतन या टीमला. दोन्ही एकाच गावांचे खेळाडू एकामेकासमोर आणि अखेरकार टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा छोट्या उसळीचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि पुल अनसक्सेसफुल राहिला आणि राहुल भनगे यांना आपल्या विकेट द्यावी लागते. लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. एका बाजूला विशाल भनगे यांनी
राहुल बनगे यांना माघारी पाठवलं. राहुल बनगे एक की मेकर खेळाडू आहेत, तेही मॅचला कधी कलाटणी देऊ शकतात, ही क्षमता त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांना आज माघारी पाठवले झटपट. आता संपूर्ण दारोमदार. एका बाजूला सिद्धेश वीरकर आहेत, एक युवा ऑलराऊंडर आहेत, तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता ओझरड्याचे तरुण सोनावणे. फटका चांगला आहे कव्हर्सला, बॉल भेदून पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झालाय, बॉल सीमारेषा दिशेने निघालाय डीप कव्हरला. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळतील 2. आज तरुण सोनावणे यांना चांगला चमकदार खेळ करावा लागेल. आज संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. आज तरुण सोनावणे सिद्धेश वीरकर हिरो बनतील का? संधी मिळाली आहे, त्या संधीचं आज जरूर सोनं करावं लागेल, हीच ती वेळ आहे. यावेळेला हा छोट्या उसळीचा बॉल डीपी स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे मोठा फटका खेळलाय, नाही होणार धावांचा तोटा. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी एक पॉवरफुल स्ट्रोक, आसमानी टोला षटकार. याच प्रकारची फटकेबाजी आज करावी लागेल. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही, आणि जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची आहे तर संघर्षाचा वनवास भोगावा लागतो, आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तरुण सोनावणे करतायत. लागोपाठचा दुसरा मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय, सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे बॉल भिरकावून दिलाय, सरळ 6 धावेंसाठी. आज ललकार आसमानाला. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. पाठीमागे ओढलेला बॉल, वेग वाढवला, बॉल पाठी ओढला, हे मिश्रण विशाल बनगे यांनी अंमलामध्ये आणलं. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला. धाव फलकावरती आहे 23 धावा, 2 गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय, 21.23 हवा आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल ओव्हर नंबर 2 मध्ये, आणि एका बाजूला तरुण सोनावणे ओझरडे यांचा खेळ बहरलाय. याच प्रकारची फटकेबाजी आज करावी लागेल. यावेळेला हा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. तिसरा फलंदाज तरुण सोनावणे, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला, खेळाडू बाद, विकेटचं पतन. आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे 46 धावा. हे गुणोत्तर, हे समीकरण शिल्लक आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 23 बनवायचे आहेत, आणि तरुण सोनावणे यांनी प्रयत्न चांगला केला मधल्या फळीमध्ये येऊन, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले. या फटक्याला खेळताना लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. तरुण सोनावणे माघारी. हा रिप्ले टेलिकास्ट आहे स्पोर्ट ऑन लाईव्ह या चॅनलचा. एक चांगली टीम या स्पर्धेला कव्हर करत आहे, परंतु काही खराब नेटवर्कमुळे चांगलं टेलिकास्टमुळे थोडेसे अडथळे निर्माण आले, परंतु प्रेक्षकांची आपण दिलगिरी व्यक्त करूया. एक चांगला टेलिकास्ट केलेला आहे. परंतु सर्व आयोजन समितीने अडथळे दूर करता एक चांगला टेलिकास्ट आता दिलेला आहे, आणि किंबहुना त्याचा आपण आस्वाद घेत आहोत. फारशी मेहनत किंबहुना आयोजन समितीमध्ये आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो, अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, किंवा निलेश भैया भोसले असतील, किंवा राजीव शेठ शिर्के असतील, किंबहुना गणेश शेठ अनपट असतील, जे अध्यक्ष आहेत विद्यमान उजव्या स्ट्रीटच्या बाहेर, आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी ही वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 महागणपती चषक. वाई प्रसिद्ध आहे महागणपतीसाठी, आणि तेच नाव या प्रीमियर लीगला आहे. वाई तालुक्याची एक विशिष्ट ओळख, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. बरीचशी ओळख आहे. यावेळेला हा फटका हवेत, क्षेत्ररक्षक जातील बॉलच्या दिशेने, बॉल पकडण्याचा प्रयत्न, बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला आहे. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल फलंदाजांना, कारण मोठं टार्गेट पोखरायचं आहे, आणि आधुनिक काळाचे फटके आज खेळावे लागतील. एखादा डोंगर जर पोखरायचा आहे ना, तर आधुनिक काळाची यंत्र आपण जशी वापरतो ना, तसं मात्र मोठी धावसंख्या पोखरायची आहे ना, तर आधुनिक काळाचे फटके देखील मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मॅच जिवंत आहे. वाघमळचे विलास सपकाळ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये आता तुम्ही किती क्रमांकावरती आला याला महत्त्व नाही आहे,
तुम्ही संघासाठी आता धावा किती बनवताय ना यालाच महत्त्व उरलेलं आहे. सिद्धेश विरकर मोठी जबाबदारी आहे. युवा ऑलराऊंडर आहेत मालतपूरचे, चमक दाखवतील का या मॅचमध्ये? मोठी उमेद आहे विलास सपकाळ यांच्यावरती देखील आणि किंबहुना सिद्धेश विरकर संघ मालक आणि पाठीराखे मोठ्या उमेदीने या मॅचकडे बघत असतील. या दोन खेळाडूंकडे कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. किती रन झाले? 25. आता बनवायचे आहे तिथून पुढे अजूनही 44 धावांचं लक्ष शिल्लक आहे आणि येणारे बॉल आहेत 11 बॉल 44 धावा. मॅच जिवंत. हा फटका समोरच्या बाजूला, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. या बॉलने घेतले भरारी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी मालतपूरचे सिद्धेश विरकर यांनी ठोकलाय जागेवरतून षटकार. आत्मविश्वास वाढवणारा षटकार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये याच प्रकारची बहरदार फलंदाजी सिद्धेश विरकर यांचा एक लाजवाब क्लासिकल स्ट्रोक षटकार. आणि सिद्धेश विरकर यांनी जर हा सामना जिंकवला ना तर अजित वरे साहेब आणि महेश भाई वाडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने 5001चा पुरस्कार आहे. जबरदस्त टोला सिद्धेश विरकर थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. मॅच सुरू केले सिद्धेश विरकर यांनी आणि हाय बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. त्याचबरोबर बोरगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होतात. गणपतजी वाडकर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. स्पर्धा नवी मुंबईला असो किंवा गावाला असो नेहमीच आवर्जून बघण्यासाठी येतात. त्यांचे सहकारी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करूया. आणि हा बॉल पाठवला आहे सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. धावफलक जाऊन पोचलेला आहे 37 धावा धावफलकावरती. एका बाजूला सिद्धेश विरकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आणि त्या वादळाचा सपाटा सुरू झालाय. मोठी उमेद आहे. घायल तो यह हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका ना वही जिंदा है. खोलवर टप्प्याचा बॉल आणि किंबहुना नितीन सनस यांना पहिल्यांदा गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. किंबहुना पहिला बॉल नकारात्मक होता, त्यानंतरची 1 धाव दिली आणि त्यानंतर 2 मोठे फटके खर्च केले. नितीन सनस दाद्या म्हटलं की बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे. बॉल आत बाहेर चांगल्या प्रकारे वळवू शकतात आणि प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. असे एक अनुभवी खेळाडू आसरे गावचे नितीन सनस आहेत. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये आज विलास सपकाळ यांनाही चांगला खेळ करावा लागेल. सिद्धेश विरकर चांगला खेळ करतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल आलाय तो निर्धाव. असं म्हटलं आता ना खरबूज देखकर खरबूजा बी रंग बदलत आहे. त्यामुळे आता विलास सपकाळांना देखील आपले रंग बदलावे लागतील कारण डॉट बॉल खेळून चालणार नाही या मॅचमध्ये. 37 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 38 माफ करा 38. म्हणजे 31 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल आहेत 7 बॉल 31 ची गरज. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, मोठ्या फटक्यांची पराकाष्ठा केली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता येणारे बॉल आहे शिल्लक 6 आणि विजयासाठी बनवायचे आहेत इथून पुढे धावा 31. हे समीकरण आपण मांडूया. म्हणजे रिंकू सिंग यांनी IPL मध्ये जो खेळ केला होता ना त्याच प्रकारचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश विरकर आणि विलास सपकाळ यांना करावा लागेल. मित्रांनो, रिंकू सिंग बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो ना IPL मध्ये रिंकू सिंग या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि आज ते टीम इंडियासाठी खेळतात. एक काळ असा होता ना की फार खडतर प्रवास त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला. त्यांचे वडील जर तुम्ही पाहिले ना तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम त्यांचे वडील करतात. अशा कठीण परिस्थितीमध्ये रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आले, IPL मध्ये आले आणि IPL मध्ये प्रसिद्धी मिळाली आणि अशाच प्रकारच्या धावा रिंकू सिंग यांनी कुठल्या आणि त्यानंतर मात्र टीम इंडियाचं दार उघडं राहिलं. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज तयार. म्हणजे मेहनत केल्यानंतर यश तुम्हाला मिळतं. परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. 30 धावांची गरज आहे. बलकवडीचे ऋषी जाधव अंतिम षटक. एका बाजूला सिद्धेश विरकर मालतपूर, मोठी उमेद या मॅचची. मॅचला कलाटणी आज देतील का? की एका बाजूला बलकवडीचे ऋषी जाधव सामना खेचून आणतील? धाव कोणती नाही. आता 5 बॉल
शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 30 धावा. म्हणजे 5 बॉल 5 षटकार. हा कारनामा सिद्धेश विरकर मैदानाच्या आतमध्ये करतील का? वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आता वेळ आली आहे नशीब बदलण्याची. 5 बॉल 5 षटकारांची गरज. कमी गतीचा बॉल नजर रोखून धरल्या पंचांनी सांगितलं की हा नकारात्मक आहे. वाईट बॉल. 5 बॉल 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सिद्धेश विरकर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय. एका बाजूला ऋषी जाधव बलकवडी. 5 बॉल 29 धावांची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो निर्धाव. आतापर्यंत आशा पल्लवित होत्या. विद्यानिकेतन संसा शशी 11च्या 4 बॉल 29 ची गरज. 4 बॉल 29 धावांची गरज. सिद्धेश विरकर तयार. कमी गतीचा बॉल सिद्धेश विरकर वळकू शकले नाही. ऋषी जाधव जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवलं. कमी गतीचा बॉल आणि त्यालाही टर्न केलंय, कट केलाय. बॉल शरीरापासून दूर गेला. ऋषी जाधव जबरदस्त गोलंदाजी प्रभावित केलंय. अशा क्षणाला टाकलेला बॉल जर तुम्ही पाहिला, गोलंदाजीमधली भिन्नता जर पाहिली ना, तर बॉल वरतून बोट चांगल्या प्रकारे फिरवली. अंगाला भेदणारा बॉल. पंचांकडे मागितले दात. 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋषी जाधव जबरदस्त गोलंदाजी. बॉलला चांगल्या प्रकारे टर्न करतायत, किंबहुना कट करतायत आणि अंगाला भेदणारा बॉल आहे आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे सिद्धेश विरकर यांना. राऊंड द विकेट आलेले आहेत ऋषी जाधव. विथ द अँगल गोलंदाजी सुरू आहे, त्यामुळे फलंदाजी करताना विथ द अँगल तुम्हाला खेळावी लागेल, करावी लागेल. शेवटचे काही बॉल शिल्लक. निश्चित या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, परंतु हा बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. धावसंख्येमधलं अंतर कमी करणारा चौकार सिद्धेश विरकरांच्या बॅटमधून. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल आपण करेक्शन करूया. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल, पुन्हा एकदा टाकावा लागेल. ऋषी जाधव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये येऊन. निश्चित काही बॉल महागडे, काही बॉल नकारात्मक आहेत, परंतु डॉट बॉलचा रेशिओ जर तुम्ही पाहिला ना, तर या ओव्हरमध्ये तब्बल 4 डॉट बॉल टाकलेले आहेत. हा रेशिओ फार महत्त्वाचा होता अंतिम षटकामध्ये आणि ऋषी जाधव यांनी त्या रेशिओची झलक दाखवली. आणि शेवटच्या बॉलची आता औपचारिकता संपली आणि हा सामना अखेरकार जिंकलाय अष्टविनायक वॉरियर्स या टीमने. विद्यानिकेतन संसा शशी 11ला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. सामनावीराचा पुरस्कार आपण या मॅचचा अनाउन्स करूया. 17 बॉल 64 धावांची झुंजार खेळी करणारा आणि वैयक्तिक इंडिव्हिज्युअल मोठा स्कोर उभा करणारा वाई प्रीमियर लीग मधला पठ्या ओझरडे गावचा आकाश फरांदे प्लेयर ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार. बॅटिंग करता